खोल चलो तो क्या और अभी है ना ऐसा नहीं मुँह मिठा करवाना है आपको। चाय मैं अच्छी जगह पिलाता हूँ, ये चाय इधर ही पहले मुँह मिठा करा। 3 पेटी है, 3 पेटी है, 900 किलो अंडरलोड है। अरे ये मुंबई वडोदरा हायवेवरती मित्रांनो डिझेलचा रेट कमी आहे बरं का, 89 रुपये 83 पैसे. डेन्सिटी पण चांगली भेटते. बट हा पेट्रोल पंप मित्रांनो मॅपवरती दिसत नाही. गुगल मॅपला जर सर्च केलं तर दिसत नाही. कारण आमचे निलेश दादा आले होते फुल टेन्शनमध्ये, आम्ही पेट्रोल पंप शोधतोय आणि पेट्रोल पंपच नाही. तर चला डिझेल भरून घेऊ, 2000चं टाकून घेतोय, कारण आपण निघतानाच 2500 रुपयाचं भरलं होतं. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर अजून आंघोळ केली नाही आहे. आपल्या दादांची गाडी समोरच आहे आणि शेजारीच पेट्रोल पंप आहे. तर इथं फ्रेश व्हायला थांबलो होतो, तोंड वगैरे धुतले. आंघोळ करायला आता मस्तपैकी भरूच क्रॉस केल्यानंतरच करता येईल. तर डिझेल पण भरायचं होतं म्हणून डिझेल पण भरून घेतलं. तर चला आजचा ब्लॉग कंटिन्यू करूया. भरपूर साऱ्या गोष्टी ह्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहेत. कारण आतापर्यंत आपण 500 किलोमीटर कवर केलं आहे आणि इथून पुढे 500 किलोमीटर कवर करायचे. तर आपल्याबरोबर मंगेश भाऊ आहेत आणि निलेश भाऊ आहेत. तर मंगेश भाऊ पुढे गेलेले आहेत, त्यांना इथं थांबायला टाईम नाही भेटला, त्यामुळे ते डायरेक्ट गेले. तर निलेश भाऊ आणि आपण आपली मस्त अशी जर्नी एन्जॉय करतोय. तर पोहोचलो मित्रांनो आपण भरूचला. दुपारचे वाजले 12:30. 85 किलोमीटरचा हायवे, दिल्ली वडोदरा हायवे, भरूच पर्यंत जो येतो तो. तर सिमेंटचा रोड असल्यामुळे टायर वगैरे भरपूर असे गरम होतात आणि आपल्याला उन्हाचा टायमिंग आहे तर गरम सुद्धा असं जाम होतोय ना, विचारता सोय नाही. चला आता भरूच बायपास अंकलेश्वरच्या अलीकडे ढाबे आहेत तर तिथे जाऊया. कारण मंगेश गेले पुढं, त्याला बोललो थांब एखादा चांगला ढाबा वगैरे बघून, कारण गुजरातमध्ये गरमी एवढी वाढली ना, विषय गंभीर आहे. चला आता पुढे टोल नाक्याच्या पुढे जाऊन थांबू, मस्तपैकी आंघोळ वगैरे उरकू. वांगे आंघोळ केली काय झाली? कुठं आहे? तर चला आंघोळ उरकून घेऊ. साहेबांनी आंघोळ करून मोकळे झालेत, मस्तपैकी चड्डीवर बसलेत. आता कशाला चल बोले माझ्या गाडीचा व्हिडिओ काढा. तू थांबतो का जागेवरती? थांबतो जागेवरती तू? रात्रीपासून नुसतं पळतच आहे, मागं तरी पळल नाही तर पुढं तरी पळल. चला मित्रांनो आंघोळ करून घेऊ आणि मग भेटू. काशी बघा बाकीचे ड्रायव्हर कसे मस्तपैकी बाज टाकलेली तिथं झोपायला आराम करू शकतात. तर हे लोकेशन मित्रांनो अंकलेश्वर पासून एक 3-4 किलोमीटर अंतरावरती आहे. तर मस्त अशी आंघोळ उरकली, भरपूर अशी गरमी होती, आंघोळ उरकून घेतली. आता पूजा उरकू. मस्त असा नळ होता तिथं बाथरूमला, जेवण पण उरकून घ्यायचं.
काय दिवस फ्रेश जातो आंघोळ केल्याशिवाय. असं बरं वाटत नाही. आणि इथं गुजरातला गरम, भयंकर गरम आहे. गरम आणि त्यात दिवसाचा प्रवास असला ना, नाकीत दम होऊन जातो. चला आपली आंघोळ झाली. मंगेश असा इथं झोपलाय आणि निलेश भाऊ गेले आता आंघोळीला. तर ते आल्यानंतर डायरेक्टली आता जेवण उरकायचंय. मागवा मग काय, दाल तडका मागवायचं का? दाल तडका देते एक. हा एक दाल तडका देते. तर आलाय मित्रांनो आपलं पनीर, पण त्याची क्वांटिटी कमी आहे. त्याला पहिलं विचारलं तर पुरल बोलला. आता आल्यावरती शॉर्ट आला. चला चला मित्रांनो, आलं आपलं जेवण. मस्त गरम गरम तंदूर रोटी. घ्या 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 पाटा पाटा पाटा. काय भूक लागली आता. तेल कोण खातो तिखट? येऊ पनीर भुर्जीच वाटते. हा म्हणजे पनीरच नाही भेटलं का? पनीर पनीर नाही भेटलं. म्हणजे तुला पनीर नाही आलं का? सांग कशी झाली टेस्ट? कशी आहे दादा टेस्ट कशी आहे? हा मांगायचा रे फीडबॅक घेऊ. बोल. नाही आवडत. आंबट लागतंय. स्वीट असतो जरा हे. आंबा बरं मी पण तेल जास्त ऑइली ऑइली बाबा. भरपूर असं तेल लागतं त्यात. चला काय पण असो, अंदाला नाव नाही ठेवायचं, जेवून घ्यायचं आणि पुढं जायचं. अशा प्रकारे आम्ही जेवण उरकलंय आणि आपल्या गाड्या पण मस्त पैकी आता थंड झाल्यात. MRP काय पण असू दे रे, 500-600 रुपयालाच भेटतं ते. चल काच खोल, बसून घेऊ. मित्रांनो तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा ही कपडे बिपडे लटकलेली आहेत. हा मंगेश भाऊने घेतलाय चार्जर. मंगेश भाऊच्या गाडीचा रिव्ह्यू नाही दिला बरं काय. बघा 2 टनवाली गाडी आहे. HD फुल स्टिकर, श्री स्वामी समर्थ, एकच नंबर. चिपका दो, बाजले फिक्स हो गए सब. कुठे वायर आहे का? वायर ओपन आहे का? त्याला ब्लोअर आहे गाडीला. फुल AC आहे. AC आहे गाडी. हे काय फुल AC नाही, मस्करी करतोय बरं का मित्रांनो. कशी आहे मंगेश भाईची गाडी? मला म्हणतो गाडी दाखवत नाही माझी. लॉक खोले मंगे. जोडलंय आपण ॲडॅप्टर. आता कनेक्शन हे अशा वायरिंग आहे त्याच्या. आर्थिंग ही, मेन ही, आणि हे कट आउट झालंय जोडून. चला आता निघायचं मग. स्लो आहे झालेलं आहे. स्लो आता फास्ट. फोन स्लो झाला हे बघ. चार्जिंगला वायर जोडली ना. एक साइड स्लो. थांब मी सांगतो फास्ट आहे का फास्ट. तसंच असतं ते. डबल क्लिक कर. आपण निघालोय पुढं. गँग येते मागून आता. मस्त असं जेवण झालं. आता पोहोचतोय अंकलेश्वरला आणि इथून सुरत 60 किलोमीटर राहिले आणि वलसाड आहे इथून अजूनही 120 किलोमीटर. तर 2.5-3 तास लागतील आपल्याला आता पोहोचायला. कारण आता आराम करून जमणार नाही. बरंच ट्रॅफिक आपल्याला बॉर्डरला लागल, वलसाडला पण लागल. तर त्या सगळ्या गोष्टी आता कव्हर करायच्यात. त्यामुळं थोडा टाइमपास करून घेतला. तर चला इथून फटाफट कव्हर करत करत निघू इथून. हे बघा असं मिडलला मस्त सावकाश आरामात गाडी चालवतो. त्याचे मुंडकं खाली घातलंय. काहीतरी मोबाईलमध्ये किडे करत बसतो आहे का. खाली मान घालून गाडी चालवतो. आणि टाइम झालाय संध्याकाळचे 6चा. 5:48 आणि आपण आहे वलसाडमध्ये. तर आपले मित्र म्हणजे हितेश भाई परत फोन म्हणलं येतो भेटायला. यावेळेस मागच्या वेळेस जाताना आपली भेट झाली नव्हती. तर आज भेट घेऊन जाऊन आता चालतो.
वाटेल. ये हाय हमारे हितेश भाई. अरे मेरे शेर कैसा है? अच्छा है. खोल के होते हैं और अभी है ना ऐसा नहीं मुँह मिठा करवाना है आपको. चाय मैं अच्छी जगह पिलाता हूँ. ये चाय इधर ही लाना. पहले मुँह मिठा कराओ. अरे नया गाडी का मी उठा है. तर मित्रांनो ही बघा आपल्या हितेश भाईंची नवीन गाडी आत्ताच घेतली. त्यांनी मागच्या वेळेस मला बोलवलं होतं पण आपल्याला यायला नाही भेटलं. मस्त यार तुम्हाला जर यही चलता है ज्यादा. पियागो से साइलेंट बहुत साइलेंट है. मस्त अशी गाडी आहे. CNG. हे बघा आमच्या कार्टून बसलं आहे बघा. चलाएंगा चला ना. हाँ चलाओ ना. हाँ ओम ही आपली हितेश भाईची गाडी. त्यानंतर आपली गाडी हे मंगा भाई. चलो हितेश भाई आपका अमूल्य वेळ हमारे लिए दिया. मिलके बहुत खुशी हो गई. चलो मिलते जल निक बाय करते हैं. मिलते हैं फिर से. हाँ जो टाइम और तेरे को फोटो भेजूंगा मैं. चलो बाय बाय वलसाड सिटी. आणि हितेश भाई थँक्यू सो मच. नील पण भेटून गेला. पहिल्यांदा भेटतो ॲक्च्युली त्याला कारण त्याला ब्लॉग बघायला खूप आवडतात. आणि मागच्या वेळेस सोमनाथ दादा आले होते त्यावेळेस पण तो भेटायला आला होता. मी पाहिलं होतं त्यावेळेस त्यांच्या ब्लॉगमध्ये. आज पण आला होता आणि आपल्यालाच ऑलरेडी उशीर झाला. नाही तर दुपारी पण सांगितलं होतं त्यांना पोचल म्हणून. बट काय आंघोळ वगैरे उरकायची होती. नंतर तिथे थोडा टाइमपास झाला आपला अंकलेश्वरच्या तिथं जेवण बिवण केल्यानंतर. तर चला इथून आता एक 60-70 किलोमीटर आपल्याला बॉर्डर लागल. आपल्या गाडीमध्ये कट टू कट 900 किलो वजन होतं. त्यामुळं आपण आपल्या गाडीतली स्टेपनी काढली आणि दादांच्या गाडीत टाकली. कारण ती अंडरलोड गाडी आहे. 400-500 किलो माल त्याच्यात आणि आपल्यात बरोबर 900 किलो माल आहे. आणि आपली पास करते 850. मग ते स्टेपनी काढून तिकडं त्यांच्या गाड्या शिफ्ट केली. आता बॉर्डर क्रॉस केल्यानंतर मग परत घेता येईल ती. आता थोडं रिलॅक्स आहे कारण उन्हाचं भरपूर असं गरम होतं. त्यामुळं बोललो जरा फटाफट आपला कव्हर करून घ्यायचा प्रवास आणि मग थोडं रात्रीचं रिलॅक्स करता येईल. कारण ट्रॅफिक पण लागल आता आपल्याला बऱ्यापैकी. वापीला ट्रॅफिक लागल. त्यानंतर बॉर्डरला क्रॉसिंगला वजन काढायचं तिथं पण ट्रॅफिक लागल. त्यामुळं आता थोडं व्यवस्थितच जावं लागणार आहे. बघू जाऊया हळूहळू आता. कारण आपली गाडी खाली होणार आहे उद्या सकाळी 11 वाजता बोलवलं आपल्याला. आणि मित्रांनो टॉप लेनला थोडं जपून बरं का. कारण वलसाडच्या बायपासला RTO स्पीड गन घेऊन थांबतो. गुजरातकडून महाराष्ट्राच्या रोडला आपण ज्या लेनने चाललोय त्या लेनला. टॉप लेनचे पण फोटो काढले जातात. ओव्हर स्पीडचे पण फोटो काढले जातात. त्यामुळं वलसाड बायपासवरती थोडं लक्ष देऊनच गाडी चालवा. पुढे चेकपोस्ट वजन काटा आतून आहे. ट्रॅफिक बघूया किती आहे. नाही तर टाकूया बाहेर. आतमध्ये आहे फुल जाम. बघा आता ही लाईन पाहिली का. हा 3 पेटी आहे. 3 पेटी आहे. 900 किलो अंडरलोड. अरे
फायनली थोडी भीती होती बरं का मित्रांनो, कारण 900 किलो कट टू कट आपली गाडी पास करत नाही. अजून चेकपोस्ट चालू आहे मित्रांनो, हा अजून बंद नाही झाला. त्या दिवशी आपल्याला रात्री तर पूर्ण मोकळं लागलं होतं, पण आत्ताचे कंडिशन इकडं फुल जाम आहेत. आणि इथं पण आहे बघा, इथं थांबलेले आहेत चेकिंगला टू व्हीलरवरती. तर मित्रांनो, बऱ्याच वेळा तुमच्या कमेंट असतात की ब्लॉग खूप उशिरा येतात दादा, डेली ब्लॉग करत जा, किंवा मग कमेंटमध्ये मी वाचत असतो बरं का बऱ्याच वेळा हे कमेंटला असतं की ब्लॉग येतात लेट येतात. पण काय होतं मित्रांनो, आता पाहिलं असेल तुम्ही, म्हणजे आपण ज्यावेळेस हाऊस स्टेशनचेच ब्लॉग बनवतो, डेलीचे लोकलचे ब्लॉग बनवत नाही. कारण एखादी ट्रिप असते, 2-3 दिवस आराम असतो, परत एडिटिंग वगैरे या सगळ्या गोष्टी. आणि असं जर यावेळेस प्रवास भेटतो ना, म्हणजे आज बघा आपण काल रात्री निघालोय, कंटिन्युअसली चाललोय, सकाळी 4 तास आराम केलाय, मग एडिटिंगला पण टाईम नाही भेटला. तर मग आता डायरेक्टली जेव्हा पोचत त्यावेळेस रात्री मग एडिट करायला बसणार. आणि एडिटिंगला कमीत कमी मित्रांनो 5 ते 6 तास टायमिंग जातो बरं का. आणि या पिरियडमध्ये ना तो प्रॉपर ब्लॉग एडिट करायला टाईम पुरत नाही. तर एखादी सिरीज चालू असेल ना, तर मग एखाद्या वेळेस ती सिरीज कंप्लीट झाल्यानंतर ते ब्लॉग येतात आणि मग गाठ भेट राहून जाते बरं का. बऱ्याच वेळा असं होतं, तरी चालूमध्ये शक्य होईल तिथं आपण गाठ भेट तर घेतच. तसंच आता हे मंगेश आणि निलेश दादा आपल्या बरोबर होते, त्यामुळं कसं झालं, प्रवास थोडा एन्जॉय करता पण आला आपल्याला आणि बरंचसं आपण कव्हर पण करून घेतला. मग आता ते बरोबर असताना मग एडिटिंगला टाईम नाही देत आहेत, कारण आपल्याला पुढं पण जायचं आहे आणि एकासाठी प्रत्येक वेळेस थांबणं ते पण योग्य नाही आहे. त्यामुळे मग ब्लॉग लेट होतात. किंवा मग आता पाहिलं असेल आपण जामनगरमध्ये 5 दिवस थांबलो, 5. तर त्या 5 दिवसामध्ये मग जास्त ब्लॉग नाही बनवला, मग एकच ब्लॉग. असं वाटायचं की चला आज निघाल गाडी, किंवा कुठे गेलो नाही त्या पिरियडमध्ये, त्यामुळं पण तिथं पण ब्लॉग नाही झाला. तर ही सिरीज आता कंप्लीट होती आहे मित्रांनो. आज आपण नावाशेवाला जाणार आहे, आपल्याला लोकेशन तर भेटले नाही आणि तिथून उद्या सकाळी गाडी खाली होईल. त्यामुळे आता डायरेक्टली पोचू, कारण महाराष्ट्र बॉर्डर तर क्रॉस झालेली आहे आणि आता डायरेक्ट वसईच्या आसपास कुठेतरी जेवायला जाऊन थांबू. 10-11 वाजतील आपल्याला. तर तुम्ही पाहिलं असेल काट्यावरती ट्रॅफिक पण एवढं जाम होतं की मग आतमध्ये नाही घातली, बाहेरूनच 50 रुपये देऊन निघालो. आता जर आतून गेलो असतो तर आपले 1-2 तास आरामात गेले असते आणि पैसे पण तेवढेच 50 रुपये गेले असते. मग तिकडं द्यायचे काय, इकडं द्यायचे काय, आपला टाईम वाचवणं हे महत्त्वाचं आहे. कधी कधी आपल्याला पाहावे लागतं, सिच्युएशननुसार डिसिजन चेंज पण करावे लागतं. तर चला पोहोचूया आता डायरेक्टली वसईला.